मालाडमधल्या चिंचोली बंदर परिसरामध्ये गुरुकृपा बारच्या बाहेर एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्पेश भानुशाली असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। संजय मकवाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी कल्पेश याचा वाद झाला। वादाच्या नंतर धारधार शस्त्र, बाटल्या आणि लाथाबुक्क्यांनी आरोपींनी त्याला मारहाण केली। कल्पेशला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेच्या नंतर एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर इतर 4 आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येते आहे। मयत त्या हॉटेलच्या शेजारी उभा होता आणि संजय मकवाना त्या ठिकाणी जेवण मागण्यासाठी गेला होता आणि हॉटेल बंद आहे असं त्याला कळल्यावरून त्यांनी शिवीगाळ केली। ती शिवीगाळ का करतोस असं यांनी मयतांनी विचारलं असता त्याच्यामध्ये भांडण झालं। आतापर्यंत एका आरोपीला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे 3 आरोपी आहेत ते निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांचा शोध पोलीस घेत आहेत।